धार ग्राम पंचायत में 3.5 करोड़ का घोटाला। घन कचरा प्रबंधन योजना के तहत 4000 लोगों को कुंडी बांटनी थी, पर जब सदस्यों ने पूछा कहां बांटी गई तो जवाब मिला मालूम नहीं, सब वीडियो के पास है। वीडियो को कॉल किया गया लेकिन फोन ही बंद। अब बढ़ के ग्राम पंचायत सदस्य और पूछना शुरू किया बाकी विकास कामों के हिसाब भी। पानी की योजना का क्या हुआ, ये सवाल है निशान है। रोड निर्माण कहाँ हुआ, ये भी सवाल है। बाकी विकास कार्यों पर कितना खर्च हुआ, यहाँ पर भी सवाल या निशान है। लेकिन हर सवाल पर मिले उड़वा उड़वी के गोलमाल जवाब। कोई भी अधिकारी साफ जवाब देने को तैयार नहीं। 1,25,00,000 का घन कचरा टेंडर, पर जमीन पर दिखा कुछ नहीं। जब पूछा गया आपके वार्ड में क्या काम हुआ, ये सवाल है तो सब चुप। न सरपंच को जानकारी न सदस्य को। सवाल वही, अगर काम नहीं हुआ तो पैसा कहाँ गया। लोक पुकार न्यूज, अब जनता नहीं पंचायत के प्रतिनिधि पूछ रहे हैं जवाब। या ठिकाणी ग्रामपंचायत धाड येथे मला जवळपास 3 तासापासून ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःला व मला सर्वांना या ठिकाणी कोंडून घेतलेले आहे। त्यांची एकच मागणी आहे की जे काही 15 वित्त आयोगातून जे काही तुम्ही कामं केलेली असेल किंवा आता हे डस्टबिनचं वाटप गावामध्ये सुरू होती, या डस्टबिनचे बिल आम्हाला दाखवण्यात यावे व इतर केलेले कामाचे बिल आम्हाला दाखवण्यात यावे, त्याचा हिशोब देण्यात यावा। परंतु मी गेल्या 1 महिन्याभरापासून या ठिकाणी रुजू झालेलो आहोत आणि रुजू झाल्यानंतर मला फक्त सामान्य फंड व पाणीपुरवठा फंड या 2च योजनेचा प्रभार या ठिकाणी तत्कालीन ग्रामसेवक श्री रवींद्र बोबडे यांनी दिलेला आहे। बाकी दलित वस्ती सुधार योजना असेल, 15 वित्त आयोग असेल किंवा इतर ज्या काही शासकीय योजना असेल, या शासकीय योजनेचा अभिलेखे मला त्यांनी या ठिकाणी दिलेले नाही। याबाबत मी आमचे वरिष्ठ विस्तार अधिकारी टेकाळे साहेब, विस्तार अधिकारी गवते साहेब, त्यानंतर बीडीओ तायडे साहेब यांच्याशी मी या ठिकाणी बोललेलो की मला या ठिकाणी कोंडून घेतलेले आहे, आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी। त्यानंतर मी आमच्या सरपंच मॅडम आहे, त्या सरपंच मॅडमना सुद्धा या ठिकाणाहून फोन करून सांगितलं की ग्रामपंचायत सदस्य यांनी मला या ठिकाणी कोंडून घेतलेलं आहे, तुम्ही पण या ठिकाणी यावं किंवा मग बीडीओ साहेब यांना आपण फोन करून सांगावं। याबाबत मी सरपंच मॅडमना सुद्धा बोललेलो आहे आणि या संदर्भात मी तत्कालीन ग्रामसेवक श्री रवींद्र बोबडे यांना सुद्धा कॉल केला, परंतु त्यांनी माझा कॉल रिसीव्ह केलेला नाही। धन्यवाद। आज धारमध्ये आम्ही सर्व सदस्य आणि आमच्यासोबत ग्रामविकास अधिकारी इंगळे साहेब, आम्ही आता आज सर्वांना इथे कोंडून घेतलेले आहे। धार ग्रामपंचायतमध्ये जवळपास 3.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हे ग्रामविकास अधिकारी बोबडे आणि सरपंच यांनी केलेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी जाब विचारत होतो, परंतु अद्यापर्यंत आम्हाला त्या बाबतीत कोणताही ठोस जबाब या लोकांनी दिलेला नाही। घनकचरा व्यवस्थापनचे 1,25,00,000 रुपये धार ग्रामपंचायत आलेले होते, त्यापैकी काही पैशांनी खर्च केले, पैसे कुठे खर्च झालेले काय झालेले हे कोणी सांगायला तयार नाही। त्याचप्रमाणे मागच्या 2 वर्षाच्या यांनी जे बिल काढलेले धूळ फवारणीचे ते जवळपास 10 लाख रुपये धूळ फवारणीचे बिल काढलेले आहेत। 15 त्यामधून जे काम झालेले जवळपास 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या कामातून झालेला आहे। ग्रामविकास अधिकारी बोबडे यांची बदली व्हायला 1.5 महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे, परंतु आजपर्यंत ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी 15 विभागाचा कारभार नवीन जे ग्रामविकास अधिकारी आले त्यांच्याकडे सुपूर्द केलेला नाही। कारण की त्यांनी जे खोटे काम जे केलेले आहेत किंवा आणखीन जे काही ज्यामध्ये आणखीन मोठा काही भ्रष्टाचार करायचा आहे, भ्रष्टाचाराचे पैसे आणखीन त्यांना काढायचे आहेत, असं याच्यामधून हा निर्वाळा होतो। या बाबतीत 2-3दा आम्ही बीडीओला भेटलो, आपले सीओ साहेबांना भेटलो, परंतु अद्यापही बोबडे आणि सरपंच यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामविकास अधिकारी आम्ही सर्व आतमध्येच राहणार आहे। आज उद्या 2-3 दिवस किती लागले तरी चालेल, पण आम्ही बाहेर येणार नाही। सर्वात मोठी भर म्हणजे या ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांचे 60-60 महिन्याचे जीपीएफ खाऊन टाकलेले आहेत। जीपीएफचं 30-30 रुपयाचे पैसे खाऊन यांनी घेतलेले आहेत, रुपया जीपीएफ मध्ये भरलेला नाही। कर्मचारी सुद्धा त्रस्त झालेले आहेत, 1-2 वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी पगार झालेले नाही। जोपर्यंत हा सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार।
आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी सकाळी 12 वाजेपासून आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्यासोबत ग्रामविकास अधिकारी सकाळी आम्ही येऊन या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनमधून जे कचरा कुंड्या ग्रामपंचायत 4000 कचरा कुंड्या घेतलेल्या होत्या घरोघरी वाटप करण्यासाठी, त्या संदर्भामध्ये चौकशी केली असता ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले की बाबा माझ्याकडे त्याबाबत कोणतीच माहिती नाही. ती सर्व माहिती तत्कालीन व्हिडिओ यांच्याकडे आहे. त्यांना फोन केला असता त्यांचा काही फोन लागला नाही. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमध्ये जे काम झालेले आहे त्याबाबत यांच्याकडे पुन्हा विचारणा केली. धूळ फवारणीबाबत असेल, आरोग्य किट वाटपाबाबत असेल, 15 वित्ताबाबत असेल, तर त्यांनी कोणतीच माहिती आम्हाला दिली नाही. त्यामुळे शेवटी नालायदस्तव आम्हाला सर्वांना या ठिकाणी आम्ही कोंडून घेतलेलं आहे. घनकचरा व्यवस्थापनाचं 1,25,00,000 रुपयाचं टेंडर ग्रामपंचायतनं केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये काय काम झालेले आहेत, कुठे झालेले आहेत त्याची कुणालाच काही माहिती नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांना माहिती नाही, व्हिडिओकडे माहिती नाही, सरपंचाकडे माहिती नाही. परंतु काम कोणी म्हणतं काम प्रगतीपथावर आहे, कोणी म्हणतं झालेले आहे, कोणी म्हणतं बिल काढलेले आहे. फक्त ओळखीची टोलाटालीची उत्तरं देत आहे. 15 ऑगस्टमधून ग्रामपंचायत स्तरावर 1 कोटी रुपये बांधकाम जे झालेले आहे त्याबाबतही कोणतीच माहिती ग्रामपंचायत आम्हाला द्यायला तयार नाही. यामध्ये आरोग्य किट वाटप आणि आरोग्य शिबिर याचे 6 लाख रुपयाचे बिल ग्रामपंचायतने काढलेले आहे. आरोग्य शिबिर कधी झाले हे कोणाला माहीत नाही. आरोग्य किट कोणाला वाटप केलेले आहे हे कोणाला माहीत नाही. त्याबाबत शाळा सुशोभीकरणाच्या नावानं 15 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. 3 दिवसापूर्वी ग्रामविकास अधिकारीनं स्वतः जाऊन त्या ठिकाणी पंचनामा केला असता एक ठेकेदार तिथं काम करत होता. त्याच्याकडे कोणत्याच प्रकारची ऑर्डर नव्हती, कोणत्याच प्रकारचं एस्टिमेट नव्हतं, पण तरी तिथं काम सुरू होतं. त्याबाबत आम्ही तक्रार बी केलेली आहे, पण त्याची अजून काही निर्वाळाला लागलेलं नाही. त्याचबरोबर नाली ढापे 4 लाख रुपयाचं बिल काढण्यात आलेलं आहे. ढापे कुठे बांधले, कसे बांधले याचीही काही माहिती कुणाकडे नाही. त्याचप्रमाणे वॉटर फिल्टर दुरुस्ती याचे सुद्धा बिल काढण्यात आलेले आहे, त्याची पण काही माहिती नाही. बोरखेड येथे शाळा संरक्षण भिंतीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. 3,82,000 बिल काढून घेतलेलं आहे, पण आज रोजीपर्यंत काम त्या ठिकाणी सुरू आहे. एवढा सगळा भोंगळ कारभार हा ग्रामपंचायत सुरू आहे. आज आम्ही सकाळी 12 वाजेपासून या ठिकाणी या रूममध्ये बंद झालेलो आहे. आता जवळपास 7 वाजलेले आहेत, 7 तास झालेले आहेत, परंतु प्रशासनानं कोणती सूट घेतली नाही. जोपर्यंत प्रशासन याची सूट घेत नाही, या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहणार आहे.